हालेलुया हालेलुया हालेलुया। अनुवाद 28 अध्याय 1-7 वचन। अनुवाद 28 अध्याय वचन 1। तुझा देव परमेश्वर ह्याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील आणि त्याच्या सर्व आज्ञा तुला सांगतो त्या काळजीपूर्वक पाळशील, तर तुझा देव परमेश्वर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपेक्षा तुला उंच करील। वचन 2। तू आपल्या देव परमेश्वराची वाणी ऐकशील, तर हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धावत येतील। वचन 3। जगात तू आशीर्वादित होशील व शेतीकडे तू आशीर्वादित होशील। वचन 4। तुझ्या पोटचे फळ, तुझ्या मुठीचा उपवास आणि तुझी किल्ले, गुरेढोरे व शेंडे याचे वंश आशीर्वादित होतील। वचन 5। तुझी टोपली व तुझी पडात आशीर्वाद होतील। वचन 6। तू आत येशील तेव्हा आशीर्वादित होशील व बाहेर जाशील तेव्हा आशीर्वादित होशील। वचन 7। तुझ्यावर चढाई करणारे शत्रू तुझ्या पुढे मान खातील असे परमेश्वर करेल। ते एका वाटेने तुझ्यावर चालून येतील, पण तुझ्या पुढून 7 वाटांनी पळून जातील। हालेलुया हालेलुया हालेलुया। वचन काय सांगते पहा, परमेश्वर पिता म्हणतो, जर तू माझ्या आज्ञाविधी नियम जर तू पाळशील, मनापासून जर तू माझी वाणी ऐकशील, मी जे सांगतो ते सर्व काही तू करशील, तर परमेश्वर पिता म्हणतो की आशीर्वाद तुझ्या मागे धावत येतील। तुला आशीर्वादाच्या मागे नव्हे तर आशीर्वादच तुझ्या मागे येतील। तू घरात किंवा दारात बाहेर कुठेही असो, शेतीवाडीत असो, पण प्रत्येक ठिकाणी तू आशीर्वादितच होशील। तू घरात येशील, बाहेर जाशील, तेव्हाही तू आशीर्वादितच होशील। तुझी प्रत्येक वस्तू, तुझी टोपली असो, तुझी परात म्हणजे तुझा ताट असो, या तुझ्याकडे असलेली कोणतीही गोष्ट, तुझी गुरढोरं असो, तुझे शेंडे असो, तुझी मुलं-बाळं, प्रत्येक वस्तू आशीर्वादितच होईल। परमेश्वर तुला बहुगुणित करील, आशीर्वादित करील, सर्व आशीर्वाद तुझ्याकडे येतील। परंतु तुझे जे शत्रू आहेत, तुझे जे वैरी आहेत, जे तुझ्यावर चाल करून येत आहेत, ते 7 वाटाने पळून जातील। प्रभू म्हणतो, तुझे शत्रू, तुझी संकटे तुझ्यापासून पळून जातील, परंतु जसे की आशीर्वाद, अनुग्रह हे तुझ्या जवळ येतील। आता या ठिकाणी पहा, बायबल आपल्याला काय शिकवते की प्रभूचे नियम पाळणारे, प्रभूची वचने पाळणारे या व्यक्तीकडे काय येईल आणि त्या व्यक्तीकडला नको असलेली गोष्ट त्याच्यापासून निघून जाईल। वचन सांगते, जर आपण प्रभूचे नियम आणि आज्ञा पाळल्या, तर प्रभू म्हणतो ज्या गोष्टीची तुला गरज आहे, अनुग्रह, आशीर्वाद, उन्नती, प्रगती, हे सर्व तुझ्याकडे, आणि जे तुला नको म्हणजे तुला जे हवं नाही, जसं की दुःख, संकट, आजार, समस्या, शत्रू, हे सर्व तुझ्यापासून पळून जाईल, हे तुझ्यापासून दूर होईल। तुला आवश्यक, तुला गरज असलेल्या गोष्टी तुझ्याकडे राहतील, आणि ज्याची तुला आता गरज नाही किंवा ज्या गोष्टी तुला नुकसान पोहोचवतात, ज्या गोष्टी तुला त्रास देतात, त्या तुझ्यापासून दूर होतील। प्रभूमध्ये जीवन जगणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात प्रभू काय करणारे पहा। प्रभू म्हणतो, तुम्ही माझी वाणी ऐकणार, माझे नियम पाळणार, माझ्या आज्ञा पाळणार, तर तुमच्या जवळ आशीर्वाद येतील आणि शत्रू तुमच्यापासून निघून जातील, पळ काढतील, ते तुमच्या जवळ
खुशी मनुष्य हा मात्र चाल करून आला. त्यात तो मात्र 10 लाख लोकांना आणि 300 लोखंडी रथांना घेऊन आला. 10 लाख लोक आणि 300 रथ होते त्याच्याकडे. आणि एवढ्या मोठ्या सैन्याशी मात्र तू लढाई करण्यासाठी या यरूशलेमेत यहुदी लोकांवर चढाई करून निघाला. तेव्हा असा राजाने प्रभूकडे प्रार्थना केली. 11 वचनात, सबालाच्या विरुद्ध निर्भला सहाय्य करणाऱ्या परमेश्वर पिता, तू आम्हाला मदत कर, आम्हाला सहाय्य कर, कारण ती कुशी लोकांची मोठी सेना आहे. 10 लाख लोक आणि मात्र 300 रथ आहेत. आणि एवढ्या मोठ्या सैनिकांशी ते आमच्यावर चढाई करून येण्यासाठी निघालेले. तेव्हा प्रभूने काय केलं? प्रभूने आसा राजाची प्रार्थना ऐकली आणि प्रभूने या यहुदी लोकांना सहाय्य केले. बायबल सांगते परमेश्वर समोर आणि यहुदी लोकांसमोर या सर्व कुशी लोकांची तारावर उडाली. वचन काय सांगते पहा, परमेश्वराने काय केलं पहा. परमेश्वराने आसा व यहुदी यांच्या पुढे कुशी लोक असा मार दिला की ते पळून गेले. परमेश्वर पित्याने त्यांची गालड उडवली आणि त्यामुळे मात्र या कुशी लोकांचा नाश झाला. एवढी मोठी सेना आली होती, 10 लाख लोकांची सेना होती, परंतु प्रभू त्यांची गालड उडवली. आणि बायबल सांगते की मात्र प्रभूने त्यांना असा मार दिला की त्यांना पळ काढावा लागला. जे शत्रू त्रास देण्यासाठी आले होते यहुदी लोकांना, मारहाण करण्यासाठी, लुटण्यासाठी, वध करण्यासाठी आले होते, प्रभूने त्यांना हकलून लावलं. प्रभू त्यांना असा मार दिला, अशी त्यांची गालड उडवली की शेवटी त्यांना पळ काढावा लागला. तिथून निघून गेली. पुढे यहुदी लोकांना एक मोठी लूट सापडली. यहुदी लोकांना विजय पण मिळाला आणि एक मोठी लूट सुद्धा मात्र सापडली. आणि अशा प्रकारे यहुदी लोक विजयी लोक बनले गेले. कारण परमेश्वराने त्यांना सहाय्य केलं. जे होतं धन संपत्ती ते सर्व देवाने यहुदी लोकांना दिलं. आणि जे त्रास देणारे लोक होते देवाने त्या लोकांना देवाने त्यांच्यापासून दूर केले. त्या लोकांनी पळ काढला, पळून गेले, ते निघून गेले, सोडून गेले यहुदी लोकांना. आपण प्रभूमध्ये जीवन जगतो, प्रभूला हाक मारतो, प्रभूला आवाज देतो, तर तुमच्या जीवनाचे दुःख आहे, संकट आहे, पळ काढणार तुमच्या जीवनातून, थांबणार नाही, निघून जाणार. आजार असो, समस्या असो, निराशा असो, काही घेऊन असो, आपल्या जीवनातून निघून जाणार, थांबणार सुद्धा नाही. ज्याच्या आपल्याला गरज नाही किंवा ज्या गोष्टी आपल्याला त्रास देत आहेत त्या प्रभू आपल्या जीवनातून दूर करणार, हाकलून लावणार त्या सर्व गोष्टींना. आणि आपल्याला ज्या गोष्टीची गरज आवश्यकता आहे त्या गोष्टी ठेवेल प्रभू आपल्या जवळ. आपण प्रभूवर भरोसा ठेवत आहोत, प्रभूच्या वचनाप्रमाणे चालत आहोत, तर प्रभू आपल्याला अनुग्रह देण्यासाठी तयार आहे. प्रभू आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी तयार आहे. प्रभू आपली उन्नती आणि आपली प्रगती करण्यासाठी तयार आहे. मात्र पूर्ण रीतीने तुम्ही प्रभूवर भरोसा ठेवा. प्रभूचं वचन पूर्ण रीतीने आत्मसात करा. आणि जर खरोखर आपण प्रभूचं वचन पूर्ण रीतीने आत्मसात करणार, प्रभूच्या वचनानुसार चालणार, तर आपली सर्व बंधने पूर्ण रीतीने तुटणार. आपल्या जीवनातल्या सर्व समस्या पूर्ण रीतीने दूर होणार. प्रभूच्या कृपेने, प्रभूच्या सामर्थ्याने आणि प्रभूच्या शक्तीने मात्र आपण भरले जाणार. भरोसा ठेवा. विश्वासाच्या द्वारे तुम्ही प्रभू येशूकडे प्रार्थना करा. सर्व दुःख निघून जाणार. आज तुम्ही निराशा, आजारात, संकटात, समस्यात आहे, अनेक दुःखांत तुम्हाला घेरलेले आहे, परंतु प्रभू हे सर्व दूर करणार, पळ काढणार तुमच्या जीवनातून, थांबणार पण नाही. ते काय विचार करणार, जिवंत देवाकडे आल्या, आता आमचं काही चालणार नाही, आम्हाला इथून पळ काढावा लागेल. म्हणून संकटे, दुःख, निराशा आपल्या जीवनातून पळ काढणार, थांबणार नाही. मत्ती 4:1-11, लूक 4:1-13. सैतान प्रभूची परीक्षा पाहण्यासाठी प्रभूकडे आला होता, परंतु मत्ती 4:11 प्रभूने काय म्हटलं, अरे सैताना चालता हो. प्रभूने तर सैतानाला चालते गेले, हाकलून लावले आणि सैतानाला तिथून पळ काढावा लागला. सैतानाची सुद्धा प्रभू पुढे काही चाललं नाही, तर आजाराचे, विकाराचे, समस्याचे, निराशाचे प्रभू पुढे काय चालणार? कोणत्याच गोष्टी मात्र वाईट ज्या गोष्टी त्याचा थारा नाही प्रभूकडे, ते पळ काढणार. मग आपण प्रभू मध्ये, तर प्रभू आपल्या बरोबर आहे आणि आपल्या बरोबर प्रभू आहे, तर दुःख, संकट, आजार, वेदना, निराशा, सैतान कसं थांबू शकेल? मुलीच थांबू शकणार नाही, त्याला पळ काढावा लागणार, निघून जाणार, थांबणार सुद्धा नाही. म्हणून विश्वास ठेवा. मनापासून तुम्ही प्रभू येशू पित्याकडे प्रार्थना करा. मनापासून तुम्ही
नक्की प्रभू तुम्हाला सहाय्य करेल. सर्व बंधने प्रभू तुमची तोडून टाकेल. सर्व संकटातून, निराशातून आणि समस्येतून प्रभू तुम्हाला मुक्त करेल. तर आपला प्रभू येशू जिवंत परमेश्वर आहे, अद्भुत परमेश्वर पिता आहे, शक्तिशाली परमेश्वर पिता आहे. आपल्या जीवनामध्ये आपल्याला सर्व काही देणारा परमेश्वर पिता आहे. आपल्याला विश्वास ठेवायचा आहे आणि मनापासून आपल्याला प्रभूचा धावा करायचा आहे. तो नक्की आपल्याला मदत करणार. शास्त्र पुस्तकामध्ये 7 अध्यायामध्ये मिद्यानी लोक इस्रायल लोकांना भरपूर त्रास देत होते, त्यांचा छळ करत होते आणि भरपूर प्रमाणात अगदी मात्र ते उंट वगैरे घेऊन यायचे आणि मात्र इस्रायल लोकांच्या शेतीची, धान्यांची सुद्धा ते नासाडी करायचे. भरपूर प्रमाणात इस्रायल लोकांना त्रास देत होते मिद्यानी लोक. परमेश्वर पित्याने गिदोनाला निवडले आणि गिदोनाला मिद्यानी लोकांवर चढाई करून जाण्यासाठी सांगितले. गिदोनाने 300 लोकांना घेतले. प्रभूने फक्त त्याला 300 लोकच घ्यायला सांगितली आणि 300 लोकांना त्याने घेतले. 300 लोकांच्या हातात त्याने दिवट्या दिल्या, रणशिंगी दिले आणि तलवार. आणि मात्र ती 300 लोकांच्या 3 टोल्या गिदोनाने केल्या आणि ते निघाले. जेव्हा ते तिकडे गेले टेकडीवर, तेव्हा त्या गिदोनात म्हटलं होतं की परमेश्वराची तलवार आणि गिदोनाची तलवार अशा प्रकारे जयघोष करा. जेव्हा इस्रायल लोकांनी जयघोष केला की गिदोनाची तलवार, परमेश्वराची तलवार, त्या परमेश्वराने काय केलं? परमेश्वर पित्याने मिद्यानी लोकांची तलवार त्यांच्यावरच उलटवली. ते लोक स्वतःच आपापल्या लोकांना मारू लागले, स्वतःच आपल्या लोकांचा वध करू लागले आणि मिद्यानी लोकांनी इस्रायल लोकांपुढे पळ काढला. परमेश्वर पित्याने मात्र इस्रायल लोकांना सहाय्य केले. जे लोक इस्रायल लोकांना त्रास देत होते, छळ करत होते, प्रत्येक वस्तूचं नुकसान करत होते, प्रभूने त्यांची तलवार त्यांच्यावरच चालवली आणि सत्यशेवटी मिद्यानी लोकांना इस्रायल लोकांपुढे पलायन करावं लागलं. प्रभूने इस्रायल लोकांना विजय प्राप्त करून दिला. शत्रू लोकांना प्रभूने तिथे टिकाव धरू दिला नाही, उलट त्यांनाच तिथून पलायन करावं लागलं. आपला विश्वास प्रभूवर आहे. आपण प्रभूच्या वचनात चालत आहोत तर जे वाईट आहे ते आपल्यापासून पळ काढणार आणि जे चांगले आहे, जो अनुग्रह आहे, जो आशीर्वाद आहे तो आपल्यावर राहणार. आपण देवाचे नियम पाळणार तर प्रभूच्या अनुग्रहाने, प्रभूच्या आशीर्वादाने आपण भरले जाणार. वचन सांगते याकोबाच्या पत्रामध्ये 4:7 वचन सांगते तुम्ही देवाच्या अधीन व्हा म्हणजे सैतान तुमच्यापासून पळून जाईल. बायबल सांगते जर आपण देवभीतीच्या अधीन होणार, प्रभूच्या नियमात चालणार, प्रभूच्या आज्ञा पाळणार तर सैतान सुद्धा आपल्या पुढे थांबणार नाही, आपल्या जवळ थांबणार नाही. तो सुद्धा आपल्या पुढून पलायन करणार. त्याचा टिकाव लागणार नाही तर तो सुद्धा पलायन करणार, तो सुद्धा पळून जाणार. कारण परमेश्वर आपल्या बरोबर असणार. प्रभूच्या अधीन राहणार तर सैतानी निघून जाणार. दुःख, संकट, समस्या, निराशा, पीडा सर्व आपल्या जीवनातून दूर होणार, निघून जाणार. पळ काढावा लागेल त्यांना. ते स्वतः घाबरतील म्हणून ते पळ काढतील, पण देवाचा अनुग्रह आपल्यावर असल्यामुळे आपण निर्भय राहतील. हालेलुया. विश्वास ठेवा. मनापासून तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे प्रार्थना करा. आपल्याला मदत करणारा प्रभू येशू आहे. आपल्याला सहाय्य करणारा प्रभू येशू आहे, जो जिवंत परमेश्वर आहे, जो आपली बंधने तोडतो, आपल्या संकटातून, आपल्या निराशेतून आपल्याला मुक्त करतो. तो मात्र प्रभू येशू आहे आणि आपला विश्वास पूर्ण प्रभू येशूवर आहे तर तो आपल्याला नक्की मदत करणार आणि आपली हरेक बंधने तोडणार आणि ज्या वाईट गोष्टी आहेत त्यांना पळ काढावाच लावेल प्रभू. हालेलुया. हालेलुया. पुढे वचन काय सांगते पहा. योशुआ 23 अध्यायामध्ये 10 वचनामध्ये वचन सांगते की मात्र तुमच्यातला एक जण हजारांना पळून लागेल, कारण परमेश्वर तुमच्या बरोबर लढत असेल. देव तुमच्या बरोबर असेल. तुमच्यातला एक व्यक्ती हजारांना, शंभरांना, अनेकांना पळून लागेल. तुमच्या एका पुढे सुद्धा अनेकांची ताकद चालणार नाही. इतकं मी अनुग्रह आणि इतकी ताकद मी तुम्हाला देईन म्हणून परमेश्वर पिता म्हणतो. योशुआ या पुस्तकामध्ये 10 अध्यायामध्ये जेव्हा गिबोनी लोकांवर अमोरी 5 राजे चढाई करून आले तेव्हा गिबोनी लोकांनी योशुआस म्हटले आम्हाला मदत कर, आमच्यापासून हात आखडता घेऊ नको. तेव्हा योशुआ इस्रायल लोक गिबोनी लोकांना मदत कराव्यास निघाले. तेव्हा देवपित्याने योशुआस म्हटले भिवू नको, मी तुझ्या बरोबर आहे. आणि अशा प्रकारे योशुआने गिबोनी लोकांना सहाय्य केले
पेक्षा परमेश्वर पित्याने वरून गारा पाठवल्या. त्या गारा पाठवून अनेकांचा वध केला. लोक जेव्हा पलायन करू लागले, लोक तिकडून पळू लागले, तेव्हा देवाने वरून गारा पाठवल्या आणि गार मोठमोठ्या पाण्याच्या गट्टे, पाण्याच्या बर्फाच्या गारा पाठवून या अमोरी लोकांचा, या शत्रू लोकांचा परमेश्वराने नाश केला. आणि अशा प्रकारे पुढे योशुआने प्रार्थना केली की आज सूर्य मावळू नये आणि चंद्र उगवू नये. आणि सूर्य आणि चंद्र पण स्थिर झाले. देव पित्याने 48 तासाचा एक दिवस बनवला, 2 दिवसाचा एक दिवस बनवला. त्या दिवशी सूर्याने मावळण्याची आणि चंद्राने उगवण्याची काही केली नाही. परमेश्वर पित्याने योशुआला इतकी मदत केली की योशुआने 5 अमोरी राजांचा सुद्धा वध केला. आणि अशा प्रकारे मात्र इस्रायल लोकांना आणि गिबोनी लोकांना विजय मिळाला. त्यांच्या शत्रूने पळ काढला. अमोरी 5 राजे, भरपूर विपुल संख्या, असंख्य लोक आले होते ते चढाई करण्यासाठी गिबोनी लोकांवर. परंतु तरी सुद्धा परमेश्वर पित्याने त्यांना सहाय्य केलं आणि देव पित्याच्या मदतीच्या द्वारे मात्र त्या लोकांना शत्रू सेनांना पळ काढावा लागला आणि देवाने गारा पाठवून त्यांचा नाश केला. आपण प्रभूमध्ये जीवन जगत आहोत, प्रभूच्या वचनात चालत आहोत, तर आपल्याला सहाय्य करणारा परमेश्वर पिते, आपल्याला सामर्थ्याने शक्ती देणारा परमेश्वर पिते. आपण प्रभूवर विश्वास ठेवत आहोत तर प्रभू आपल्याला मदत करणार, प्रभू आपली बंधने तोडणार, प्रभू आपल्या संकटातून आपल्याला बाहेर काढणार, आपल्या निराशातून आपल्याला मुक्त करणार. तर आपला प्रभू येशू जिवंत देव आहे. म्हणून दुःख, संकट, समस्या, अडथळे, आजार, विकार, दुष्टात्म, सैतान सुद्धा आपल्या पुढे थांबणार नाही. पळ काढावा लागेल त्याला. वचन सत्य मार्क 9 मध्ये 19 ते 27 वचनापर्यंत एक बाप आपल्या मुलाला घेऊन प्रभूकडे आला, ज्या मुलामध्ये अशुद्ध आत्मा होता. मुका आणि फेफरेकरीचा आत्मा होता त्या मुलामध्ये. मुका आत्मा, बहिरा आत्मा आणि मात्र फेफरेकरी. तो मुलगा मुकाही होता आणि बहिरा होता, म्हणजे मुका ऐकू शकत होता, बोलू शकत होता. आणि त्याच्यात फेफरेकरी म्हणजे दुष्ट आत्मा मात्र त्या मुलाला खाली लोळवायचा, तोंडातून फेस काढायचा आणि सोडत नसायचा. कधी विस्तवात्र, कधी पाण्यात तो टाकायचा. म्हणजे अनेक वेळा त्या दुष्ट आत्म्याने त्या मुलाला मारण्याचा प्रयत्न केला होता. जेव्हा बाप प्रभूकडे त्या मुलाला घेऊन आला, त्या प्रभूने म्हटलेला हा त्रास कधीपासून आहे? त्यांनी म्हटलं बालपणापासून. तेव्हा मात्र बाप प्रभूला म्हणतो शक्य असेल तर आम्हाला सहाय्य करा. प्रभूने म्हटलं शक्य असेल असे कसे म्हणतोस? विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. तेव्हा बापाने मोठ्याने ओरडून म्हटलं माझा विश्वास आहे, माझा अविश्वास घालून टाका. तेव्हा 25 वचनात प्रभूने त्या दुष्ट आत्म्याला, मुख्य बहिऱ्या आत्म्याला, फेफरेकरीच्या आत्म्याला म्हटलं की मात्र याच्यातून निघून जा आणि पुन्हा कधी त्याच्यात शिरू नको. त्या दुष्ट आत्मा त्या मुलाला पिळून टाकून निघून गेला. त्या दुष्ट आत्म्याने तिकडून पळ काढला. लोकांना वाटलं की तो मुलगा मरण पावला, परंतु नव्हे, प्रभू त्याला आपला हात दिला आणि निरोगी, जिवंत, एकदम व्यवस्थितरित्या त्याला उभे केले. जणू काही त्याला कोणता त्रास नव्हता. अशा प्रकारे तो मुलगा पूर्ण व्यवस्थित बरा झाला. दुष्ट आत्म्याला सुद्धा, मुख्य बहिऱ्या आत्म्याला सुद्धा, फेफरेकरीच्या आत्म्याला सुद्धा तिकडून पळ काढावा लागला प्रभू पुढे. त्या दुष्ट आत्म्याची ताकद चालली नाही. मार्क 1:21-28. प्रभू कल्पनावास आल्यानंतर तिकडे शिकवत असताना मात्र एक मनुष्य अशुद्ध आत्म्याने पिळलेला होता. प्रभूने म्हटलं याच्यातून निघून जा. तेव्हा तो अशुद्ध आत्मा तत्काळ त्या माणसातून निघून गेला. त्या अशुद्ध आत्म्याने ताबडतोब तिथून पळ काढला. मार्क 5:23 वचनात एक भूतग्रस्त मनुष्य ज्याच्यामध्ये भरपूर अशुद्ध आत्मे होते, जो डोंगरात आणि कबरेत राहत होता. अनेक वेळा त्याला साठलदंडाने बांधून ठेवले होते, तरी सुद्धा त्याने साठलदंड तोडून टाकला होता आणि बेड्याचे तुकडे केले होते. त्याला कोणी सुद्धा वटणीवर आणू शकत नव्हते. प्रभू तिथे आल्यानंतर प्रभूला पाहता हा भूतग्रस्त मनुष्य म्हणत आहे, ओ येशू, परंपर देवाच्या पुत्रा, मी तुला विनंती करतो, आम्हाला छळू नकोस. प्रभूने म्हटलं तुझं नाव काय? तेव्हा त्यांनी म्हटलं सैनिक, आम्ही पुष्कळ आहोत. कारण भरपूर अशुद्धात्मे त्या माणसामध्ये होते, म्हणून ते अशुद्धात्मे त्या माणसाला त्रास देत होते. त्यामुळे तो मनुष्य स्वतःचं शरीर ठेचायचा. मेलेली लोक ज्या प्रकारे कबरेत राहतात, तो जिवंत असून कबरेत राहायचा, डोंगरात राहायचा, ओरडायचा रात्रंदिवस. परंतु प्रभूने त्या अशुद्धात्म्याला आज्ञा केली. तेव्हा ही सर्व अशुद्धात्मे 2000 डुकरांच्या कल्पात शिरले आणि 2000 डुकरांचा कलप समुद्रात पडला आणि गुदमरून मरण पावला. प्रभूने आज्ञा केल्याबरोबर दुष्ट आत्मे त्या
कारण प्रभूने मात्र मोशेला आज्ञा केली. मोशेने आपला समुद्रावर उगारला. तेव्हा मात्र पाणी एक होऊ लागलं. जेव्हा मिस्री लोक ही समुद्रातून जात होते तेव्हा मात्र त्यांनी पाहिले की पाणी एक होते. त्यांनी पोल काढला. तेव्हा देवाने त्यांच्या रथाची चाके काढली आणि त्यांना चालण्याचे बंद केले. आणि अशा प्रकारे ते सर्वजण त्या तांबड्या समुद्रामध्ये गडप झाले. मिस्री लोक तांबड्या समुद्रामध्ये गडप झाले. तांबड्या समुद्रात बुडून मरण पावले. पण इस्रायल लोकांना काही झालं नाही. इस्रायल लोक सुरक्षित बाहेर पडले. पण जे शत्रू त्यांना त्रास देत होते त्या वर्षापासून ते मात्र प्रभूने काय केले, त्या समुद्रामध्येच गडप करून टाकले, नष्ट करून टाकले. आपण प्रभूमध्ये जीवन जगत आहोत तर जे त्रास आपल्याला देते, जे शत्रू आहे, जे वाईट आहे, जे चुकीचे, जे पाप आहे किंवा जे आजार आहे, पीड आहे, रोग आहे, सर्व आपल्या जीवनातून दूर होणार, पळ करणार, आपल्याकडे पुण्यरूपी येणार नाही. जर आपण खरोखर प्रभूच्या वचनानुसार, प्रभूच्या नियमानुसार आपण चालत आहोत. प्रभूने काय म्हटले इस्रायल लोकांना, हे मिस्री लोक पुन्हा तुमच्या दृष्टीस पण पडणार नाही. हे मिस्री लोक तुमच्या पुन्हा दृष्टीस पण पडणार नाही. आणि पुन्हा त्यांच्या ते दृष्टीस पडले नाही. का? कारण ते सर्व त्या समुद्रामध्ये गडप झाले, समुद्रामध्ये बुडून मरण पावले. आज प्रभू तेच म्हणतो, ही दुःख, संकटे, समस्या, निराशा, अडथळे, आजार, विकार पुन्हा तुमच्या दृष्टीस पण पडणार नाही. मी तुमच्यापासून दूर करीन, मी ते सर्व नष्ट करेन आणि तुमच्या जीवनात अनुग्रह, आशीर्वाद, उन्नती, प्रगती निर्माण करेन. आपण प्रभूवर विश्वास ठेवत आहोत, प्रभूच्या वचनाप्रमाणे चालत आहोत तर आपल्या जवळ राहील प्रभू आणि आपल्यापासून दूर होईल सैतान. परमेश्वरचा अनुग्रह आपल्याला राहणार, प्रभूचा आशीर्वाद आपल्यावर राहणार आणि आजार, विकार, दुःख, निराशा या सर्व गोष्टी आपल्या जीवनातून पळ काढणार, थांबणार सुद्धा नाही, आपल्या जवळ सुद्धा येणार नाही, पळून जाणार, निघून जाणार आपल्या जीवनातून. आणि प्रभूची कृपा, प्रभूचं सामर्थ्य आपल्या जीवनात असणार. आपण प्रत्येक गोष्टीत आशीर्वादित असणार. आपण प्रत्येक गोष्टीत प्रभूच्या अनुग्रहाने आणि सामर्थ्याने भरलेली असणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया.